नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोलमध्ये तुमचं स्वागत आहे. जीएसटीच्या कक्षेमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य मध्यम वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न आता मोदी सरकार करणार आहे. 3 राज्यांमधल्या दारुण पराभवानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालंय. आता मोदी सरकार म्हणतंय की 99% वस्तू ज्याच्यावरती जीएसटी आकारला जातो अशा 99% वस्तू ह्या 18% जीएसटीच्या कक्षेत आणल्या जातील किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी जीएसटी त्यावरती आकारला जाईल. त्याचबरोबर गरिबांना मोफत एलपीजी गॅस म्हणजे घरगुती गॅस सुद्धा दिला जाईल. देशव्यापी कृषी कर्जमाफी देण्याचा सुद्धा विचार होतोय. त्यासाठी कदाचित रिझर्व्ह बँकेची गंगाजळी वापरली जाईल असेही संकेत मिळत आहेत. एवढंच नाही तर कालच अगदी गुजरातमध्ये शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केली गेली. आसाममध्ये शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी देण्यात आली. त्यामुळं एकूणच काय, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती निवडणूक सवलतींचा पाऊस किंवा सवलतींचा वर्षाव हा मोदी सरकारकडून होणार आहे. त्यातून सर्वसामान्य मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. चर्चा ही करायची नाही आहे की ह्या सवलती कशा दिल्या जातील, वर्षाव कसा केला जाईल. आपल्याला चर्चा ही करायची आहे की ह्या सवलती देताना, वर्षाव करताना सवलतींचा तारतम्य बाळगलं गेलं नाही तर अर्थव्यवस्थेचा कणा कोलमडून पडेल का? काँग्रेसकडून सुद्धा देशव्यापी कर्जमाफीची मागणी होते आहे. ती रास्त आहे का? काँग्रेसच्या 3 राज्यांमध्ये कृषी कर्जमाफी जाहीर होते किंवा त्यातल्या 2 राज्यांमध्ये ती जाहीर झालेली आहे. काँग्रेसला अर्थव्यवस्थेचं भान आहे का? यावर सुद्धा चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. आपल्यासोबत अर्थविश्लेषक ज्येष्ठ पत्रकार अभय टिळक आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अर्थ अभ्यासक विनायक आंबेकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत उद्योजक चैतन्य जोशी सुद्धा असणार आहे. मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो. काल एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप काही बोलले. त्यांनी आपलं सरकार कोणत्या दिशेनं काम करतंय हे सांगतानाच सरकारच्या ज्या काही योजना आहेत किंवा जे निर्णय सरकारनं लोकहितासाठी म्हणून घेतलेले आहेत त्याचा उहापोह केला. लांबलचक भाषण होतं. पण त्यातली बातमी जी पुढे आली, जी आज सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन बनलेली आहे, ती म्हणजे जीएसटीमध्ये कपात करून मध्यम वर्गाला खास करून मोठा दिलासा दिला जाणार आहे. नेमकं पंतप्रधान जीएसटीच्या मुद्द्यावर किंवा जीएसटी कपातीच्या मुद्द्यावरती काय म्हणाले आहेत ते बघूया. आज हम उस स्थिति की तरफ पहुंच रहे हैं जहां 99% चीजें, 99% चीजें 18% या उससे कम टैक्स के दायरे में लाई जा सकती है और हम उस दिशा में आगे बढ़ रहे हैं. उसके बाद जो 1-आधा% लग्जरी आइटम्स होंगे वो ही शायद 18% के बाहर रह जाएंगे, जिसमें कोई हवाई जहाज खरीद करके लाता है, कोई बहुत बड़ी महंगी गाड़ियां लाता है, शराब है, सिगरेट है, ऐसी कुछ चीजें मुश्किल से 1% भी नहीं. हमारा यह मत है कि जीएसटी को जितना सरल और सुविधाजनक किया जा सकता है उसे किया जाना चाहिए और यह स्पष्ट है. और मैं तो अभी जो जीएसटी काउंसिल की मीटिंग होगी उसके लिए भी मैंने अपने सुझाव दे दिए हैं, क्योंकि वो सभी राज्य मिलकर के तय करते हैं. 99% चीजें 18% या 18% से नीचे हो जाएगी. आधा, पौना या 1% हवाई जहाज हो, बड़ी गाड़ी हो, शराब हो, सिगारेट हो, ऐसी चीजों को छोड़कर सामान्य मानवी से जुड़ी हुई सारी चीजें 99% 18% या उससे नीचे हो जाएगी. और ये काम हम लगातार करते 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 अब इस लक्ष्य को पार करने के लिए और दिशा में पहुंच रहे हैं. बहुतेक वस्तू ह्या 18% जीएसटीच्या कक्षेमध्ये किंवा त्यापेक्षा कमी आकारणी त्यावरती होणार आहे असं पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळं काय नेमकं होणार आहे, कारण जीएसटी काउन्सिलची मीटिंग आता लवकरच होते आहे, त्यामध्येच कदाचित हा निर्णय होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येते. मी थेट जातोय भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्याकडे. सर,
जसं हे मानलं जात होतं की जीएसटीची जी आकारणी आहे खास करून 18% वरती, ज्याला काँग्रेसचा सुद्धा विरोध होता, त्यामध्ये काहीतरी बदल हा झाला पाहिजे. अनेक अशा गोष्टी आहेत की जिथे मध्यम वर्गाला सुद्धा त्या परवडत नाही आणि म्हणून त्यामध्ये सुसूत्रता आणणे म्हणजे नेमकं काय करणे याचं समाधानकारक उत्तर हे मिळत नाही आहे खरं तर. पण तरी सुद्धा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी घोषणा केली आहे की त्यामध्ये बदल केला जाईल, सुसूत्रीकरण जीएसटीच्या आकारणीत आणलं जाईल, बहुतेक गोष्टी 1.5-2% सोडून ह्या गोष्टी 18%च्या आत आणल्या जातील. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता आणि जर का सरकारला काही सजेशन द्यायचं असेल तर काय देऊ पाहता? नरेंद्र मोदींनी हा जो जीएसटी मधला बदल आत्ता सुचवलाय हा त्यांनी स्वतःच सांगितलंय की आम्ही याच्यावरती इतके दिवस काम करत होतो. 1 जुलै 2017ला जीएसटी आल्यापासून जीएसटीकडे अतिशय लक्षपूर्वक त्याच्या कलेक्शनकडे पाहिलं जात होतं आणि राज्यांची अर्थव्यवस्था सुद्धा राज्यांचे सर्व टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस सबज्यूम झाल्यामुळे त्याला अफेक्ट होऊ नये, ज्याच्यामध्ये भाजपची आणि विरोधी पक्षांची सुद्धा राज्य आहेत हे त्याच्यामध्ये प्राधान्य ठेवलेलं होतं. गेली अनेक दिवस अनेक वेळेला जीएसटी काउन्सिलनी हे रेट रॅशनलाइज करण्याचं काम केलेलं आहे. हा निर्णय काही निवडणूक समोर आली म्हणून केलाय असं मला बिलकुल वाटत नाही. 1200 वस्तूंची जी जीएसटीची यादी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या दराची गुड्स आहेत, त्याच्यामध्ये 28%वरचे बरेचसे जे वस्तू होत्या त्याच्यावरती नोव्हेंबर 2018 मध्ये सुद्धा बऱ्यापैकी रिडक्शन दिलं गेलं आणि दैनंदिन मध्यमवर्गीयांना, सामान्य जनतेला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत, ज्याच्यामध्ये त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक गुड्स, इलेक्ट्रिकल रॉ मटेरियल, त्याच्यानंतर याच्यामध्ये महिलांचे ब्युटी साधनं, अशा प्रकारच्या वस्तूंवरचा कर नोव्हेंबरमध्येच कमी केला होता, ज्यांना 28%वरून 18%वर आणणं होतं, काहींना 12%वर दिलं होतं. आणि आता फक्त 28%मध्ये ज्याला जीएसटीच्या परिभाषेमध्ये सिन गुड्स असं म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये दारू आहे, सिगरेट आहे, गुटखा आहे आणि लक्झरी गुड्स म्हणजे ज्या इम्पोर्टेड महागड्या गाड्या आहेत, अशाच फक्त वस्तू राहतील असं त्यांनी सुचवलं. मला असं वाटतं हा एकदम अचानक निवडणूक समोर ठेवून घेतलेला निर्णय बिलकुल नाही, तर हा रॅशनलायझेशन प्रोसेसचा जी गेले 1-1.5 वर्ष चालू आहे त्याच्यामधला हा भाग आहे. आणि प्रधानमंत्र्यांनी जेव्हा जीएसटीचं कलेक्शन दिलेलं टार्गेट 1 लाख कोटी दर महिन्याला असं जेव्हा क्रॉस झालं तेव्हा हा निर्णय घेतलाय. त्यामुळे याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही. प्रधानमंत्र्यांनी नोटबंदीच्या माध्यमातून डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये सुद्धा मोठी उडी घेतलेली आहे. 171%चं डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमधली वाढ आहे आणि 9,95,000 कोटीपर्यंत डायरेक्ट टॅक्सेस गेलेले आहेत. टॅक्स फायलर्सची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक सर्वांना माहिती घेऊन अशा प्रकारे केलेला निर्णय याचा निवडणुकीशी संबंध लावणं अतिशय चूक आहे असं मला नम्रपणाने सांगावंसं वाटतं. ठीक आहे, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत, त्यांचा सुद्धा अर्थविषयक अभ्यास चांगला आहे. अतुल लोंढे, खरं तर 18%च्या वर जीएसटी आकारणी असू नये अशी एक मागणी काँग्रेसची होती, पण 28%पर्यंत जीएसटीची आकारणी पुढे न्यायची हा एक निर्णय झाला. तो जीएसटी काउन्सिलमध्ये झाला, त्यात काँग्रेसच्या राज्यांचा नाईलाज झाला असंही आपण म्हणू शकतो. पण आता जसं विनायक आंबेकर म्हणतात की लोकसभा निवडणुकीला बघून किंवा त्याकडे डोळे ठेवून अशी कुठली कपात होत नाहीये. ही एक रॅशनल प्रोसेस आहे. करत 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 आता स्लॅब कमी होत आहेत आणि आपण त्याचं सुसूत्रीकरण आणून जीएसटीमध्ये एक प्रकारचं करेक्शन आणतो. जसं आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये बघतो की सेन्सेक्समध्ये करेक्शन येतं, तसं हे करेक्शन आहे. हे तुम्हाला पटतं? अजिबात पटत नाही. ही सरळ सरळ जी आहे ही मान्यता दिली आहे स्वतः मोदीजींनी आणि मोदी सरकारनी की आम्ही पहिले चुकलो. ज्यावेळेस जीएसटी मध्यरात्री लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस राहुलजींनी याच्यावर टीका केली होती. ती अशी होती की दिस इज हाफ बेक्ड, पूर्ण तयारी नसून घाईघाईमध्ये लावलेला हा टॅक्स आहे, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली होती. त्याच्यावर शिक्कामोर्तब जे आहे ते मोदींनी अनेक वेळा केलेलं आहे. आता जे भाजपचे प्रवक्ते म्हणतात त्यांना मला आठवण करून द्यायची आहे की गुजरातच्या निवडणुकीच्या वेळेस 28%मधून जवळजवळ 172 वस्तू ज्या आहे त्या 18%च्या कक्षेमध्ये आणल्या होत्या. आता काँग्रेसची मागणी याच्यापेक्षा वेगळी होती. हे रॅशनलायझेशन नाही आहे.
रॅशनलायझेशन आपण कशाला म्हणतो की प्रक्रिया जो एंड कन्झ्युमर आहे, जो असेसी ज्याला आपण भाषेमध्ये म्हणतो टॅक्सच्या, त्या असेसीला आपण कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं रिटर्न भरता येईल, स्ट्रेट करणे टॅक्सला. सबस्युम्ड जवळजवळ 19 टॅक्सेस, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस ते सगळे सबस्युम्ड झाले होते आणि त्याच्यामध्ये प्रक्रिया, रिटर्न भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा साधी सोपी सरळ होणे अपेक्षित होतं. याच्यामध्ये रेव्हेन्यू न्यूट्रल रेटचा विचार जो आहे तो मनमोहन सिंग साहेब आणि पी चिदंबरम साहेब यांनी सुचवलेला होता जीएसटी मध्ये त्यावेळेस, ज्याला प्रचंड प्रमाणावर विरोध नरेंद्र मोदी साहेबांनी केला होता मुख्यमंत्री असताना गुजरातचे. आणि त्यांनी म्हटलं होतं की मैं जब तक जिंदा हूं, जब तक मैं बीजेपी है, तब तक ये जीएसटी जैसा टॅक्स हम कभी लागू नहीं होने देंगे. त्याच्या क्लिप्स आपल्याकडे अवेलेबल आहे, आता त्याच्यापासून त्यांना वाचता येणार नाही. आता हा रेव्हेन्यू न्यूट्रल रेट म्हणजे काय असतो, तर तुमच्या जेवढ्या टॅक्सनी आता तुम्हाला पैसे मिळतात, रेव्हेन्यू मिळतात आहे, तर किती % टॅक्स लावला की आपल्याला तो रेव्हेन्यू मिळेल. तो पहिले 12.5% होता, मग इन्फ्लेशन वाढल्यानंतर 14.5% ठेवलं होतं आणि त्यावेळेस सजेस्ट केलं होतं की तुम्ही 16% वरती टॅक्स देऊ नका आणि 1% कुठल्या राज्याला वाढवण्याची जी मर्यादा होती ती सुद्धा देण्यात येऊ नये, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती काँग्रेसने केली होती. त्या काँग्रेसनी संसदेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या, पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या रेटून नेल्या, इथपर्यंत रेटून नेल्या की याला फायनान्स बिल न करता मनी बिल केलं होतं. आणि मनी बिल केल्यामुळे राज्यसभेमध्ये त्याच्यावर काही विशेष ज्या प्रकारची प्रक्रिया व्हायला पाहिजे ती प्रक्रिया नव्हता, खाली जबरदस्तीने पास करून घेतलं. आधार बिलचंही तसंच केलं होतं. आता आधारमध्ये काय कालपासून आज जी परिस्थिती आहे, मला भाजपच्या प्रवक्त्यांना आठवण करून द्यायची आहे की गेल्या कितीतरी महिन्यांमध्ये 1,05,000 एकच वेळा गेलं होतं. त्याच्यानंतर सातत्यानं 91, 89, 87, 95, 96 अशा हजारपर्यंत गेलं होतं. ते टॅक्स कलेक्शन आलेलं नाही आहे. त्यामुळे ज्या पद्धतीची मांडणी यांनी केलेली आहे ती अतिशय क्लिष्ट आहे. आज अक्षरशः त्रस्त आहे व्यापारी. कोणालाही विचारलं तुम्ही की नोटबंदी हा फसलेला प्रयोग आहे. आज सुद्धा आपण नोटबंदीवरती नंतर जाऊया, कारण नोटबंदीवर एकदा चर्चा केली की तिकडनं ती वळत नाही परत. सॉरी आपण नोटबंदीवर नंतर चर्चा करूया. स्टिक टू जीएसटी ओनली ना. हा नोटबंदी हा जीएसटी मध्ये गुंतागुंत न करण्याचा विषय आहे, जीएसटी आणि असं माझं ठाम नोटबंदी मत आहे. बॅक टू बॅक लावल्यामुळे काय झालं, जीएसटीवर बोलूया. नाही आपलं ठाम मत असेल आशिषजी, पण ज्या आर्थिक ऐका ना, प्रक्रिया आपण आहे, tax नोटबंदीवरती collectionच्या, चर्चा tax करणारच आहोत. collectionच्या ज्या ऐका, प्रक्रिया ऐका. आहे, त्याचा डायरेक्ट आणि ऑल indirect इंडिया दोन्ही taxवर हा परिणाम झालेला आहे. मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशनचा जो अहो, मी रिपोर्ट GST वर आलेला बोलतोय ना. आहे आशिष मी जीएसटी वर त्यामध्ये बोलतोय. विदारक स्थिती नोटबंदी जीएसटी मुळे काय झालेलं आहे ही पुढे आलेली तो सुद्धा आहे. अतिशय, आपण त्यावरही चर्चा negative करणार आहे. आहोत. ऐका, आपण त्यावरही चर्चा करणार आहोत, पण स्टिक टू जीएसटी नाव. आपल्यासोबत चैतन्य जोशी सुद्धा आहेत, ते उद्योजक आहेत आणि महत्वाचं म्हणजे 4 वर्षापूर्वी तरी ते मोदींचे खंदे समर्थक होते. मुद्दा करू पूर्ण. नोटबंदी आणि जीएसटी नंतर आहेत की नाही मला माहित नाही, आता ते त्यांच्या उत्तरातून आपल्याला कळेल. चैतन्य जोशी, जीएसटीची आकारणी ज्या पद्धतीनं होते किंवा एकूणच व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून जीएसटी मध्ये जीएसटी कशा पद्धतीने आकारला जातो त्यात व्यापाऱ्यांचंही काही म्हणणं असेल. आहे तशीच आहे. अशा वेळी आता पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे की 99% आयटम्स हे 18% जीएसटीच्या कक्षेत किंवा त्यापेक्षा खाली आम्ही आणणार आहोत, त्या निर्णयाकडे कसं बघता आणि एकूणच जीएसटीची जी आकारणी आणि त्यानंतर वसुली जी आहे त्याकडे तुम्ही उद्योजक म्हणून कसं बघता? वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी ही एवढी सुटसुटीत प्रणाली आहे कर जमा करायची की उद्योजक असतील, जे उद्योजक आहेत, जे वस्तू बनवतात किंवा जे प्रोड्युसर्स आहेत ते अतिशय प्रफुल्लित आहेत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा जीएसटी मध्ये त्रास होत नाही. आम्हाला आमची रिफंड्स किंवा कर प्रणाली आणि जो वेळ जायचा अनेक ऑक्टॉय नाक्यांच्यावर किंवा स्टेटच्या टॅक्सेसच्या नाक्यांच्यावर जे आमच्या गाड्या अडकून बसायच्या आणि इंधनाचं नुकसान व्हायचं, वेळेचं नुकसान व्हायचं, ते सगळं वस्तू आणि सेवा कर आल्यानंतर सगळं बंद झालं. एवढी सुटसुटीत प्रणाली मी मान्य करतो, अतुल डोंदे म्हणजे मित्र आहेत, पण काँग्रेसच्या काळात इनडायरेक्ट टॅक्सेस बिल म्हणून हे आणलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी काहीच केलं नाही. मोदी सरकारने ते आणून इम्प्लिमेंट केलं आणि उद्योजक या जीएसटीचं स्वागत करतायत. आमचं आयुष्य सोपं झालंय. ज्यांना सरळ कायद्याप्रमाणे ज्यांना काम करायचंय त्यांचा फायदा झालाय. जे 2 नंबरमध्ये काम करत होते, जे विदाऊट बिल काम करत होते, जे कॅशमध्ये माल विकून काम करत होते, त्यांना फक्त जीएसटी नोटबंदी ह्याच्यावरून रडायचं कारण आहे. बाकी सामान्य माणसाला आनंद आहे, उद्योजकांना आनंद आहे आणि आमचा व्यवसाय आणि धंदा वाढतोय. आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे
जीएसटीच्या कलेक्शन मध्ये इम्पोर्ट ड्युटीचं कलेक्शन तुम्ही धरत नाही आहात. 1,00,000 कोटी फक्त जीएसटी जमा होतोय, त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी पण इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये जमा होते, त्याची फिगर कुठेच घेतली गेली जात नाही. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर एक वेळ अशी येईल की डायरेक्ट टॅक्सेस फक्त कंपनीनी भरावा आणि मध्यम वर्गातल्या माणसाला आणि लोकांना इन्कम टॅक्स बंद जरी केला तरी गव्हर्नमेंटचं आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं टॅक्स कलेक्शन एवढं मजबूत होईल की आज नाही तर उद्या आपल्याला इन्कम टॅक्स पण म्हणजे लोकांच्यावर, इंडिव्हिज्युअल्सवर इन्कम टॅक्स मध्यम वर्गावर बंद सुद्धा करून टाकता येईल. त्यामुळे जीएसटीचं जेवढं स्वागत करावं तेवढं कमी आहे. आणि काहीतरी आपलं कंप्लेंट करायचं म्हणून कंप्लेंट करायचं हे पॉलिटिकल लोकांचं नेहमीच असतं, दोन्ही बाजूच्या. मी असं म्हणत नाही की आणि तुम्ही मला विचारत प्रश्न, मोदी समर्थक आम्ही आज पण आहोत आणि 2019 मध्ये 300च्या वर सीट घेऊन मोदी येतात हेही सांगतो आशिष राव. वा 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 वा, म्हणजे चला आमचे समर्थक कुठे जात नाहीयेत, चर्चेला मोदी समर्थक येणार. ठीक आहे, मी जातोय अभय टिळक यांच्याकडे, अर्थविश्लेषक आहेत. अभय टिळक, एक साधा सरळ प्रश्न. आता खरं तर आपण जीएसटी आणि नोटबंदी असा जर का एकत्रित चैतन्य विचार तुला केला- नमस्कार. अभय टिळक, हा जो जीएसटी ठीक आहे, चांगलाच कर आहे, काँग्रेसनं लोंढीजी, नमस्कार. त्याची तयारी केली होती. तुम्ही नागपूरचे. एक देश एक कर हा असायलाच हवा. प्रत्यक्षात तो आला तर ते चांगलंच आहे. आकारणी सोपी आहे, वसुली त्यापेक्षा काटेकोरपणे होते, ते महत्वाचं आहे. त्यामध्ये 12 दरवाजे नाही आहेत, 1 विंडो क्लिअरन्स सारख्या सगळ्या बाबी आहेत, त्याचं स्वागतच आहे. पण आकारणी मधला जो धरसोडपणा आहे किंवा गुजरातच्या निवडणुकीच्या वेळेस खाकरावरचा जीएसटी काढला, आता आणखीन काही गोष्टी जीएसटी मधनं वगळल्या जातील. हे जे जीएसटी राबवताना घेत असलेले निर्णय आहेत, असं आपण म्हणू शकत नाही की यामध्ये काही राजकारण नाहीये. म्हणजे रॅशनलायझेशन झालंच पाहिजे, वेळोवेळी झालं पाहिजे. पण हे करत असताना सुद्धा निवडणुकीचा बिलकुलच विचार होत नाही असं म्हणणं हे भाबडेपणाचं राहील. हे मान्य आहे, कारण शेवटी आम्ही सगळे अर्थशास्त्राचे अभ्यासक असं म्हणतो की पुस्तकातलं अर्थशास्त्र जेव्हा व्यवहारामध्ये उतरतं तेव्हा ते राजकीय अर्थशास्त्र म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमीच असतं. त्यामुळे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाने अर्थशास्त्राचा वापर राजकीय हेतूंच्या पूर्तीसाठी करू नये असं कोणीच म्हणणार नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की मुद्दा कुठे येतो, राजकारणामध्ये ताबडतोबीच्या हिताला जास्ती प्राधान्य असतं आणि अर्थकारणामध्ये शॉर्ट टर्म मधले फायदे किंवा तोटे आणि दीर्घकालिक फायदे किंवा तोटे या दोन्हीकडे लक्ष ठेवायला लागतं. आत्ताचा जो आपला मुद्दा आहे की 18% ह्या स्लॅबमध्ये 99%च्या जवळपास सगळ्या वस्तू आणि सेवा एकत्र येतील, हे जे माननीय पंतप्रधानांचं आपण म्हणू प्रतिपादन आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. कारण आपल्याला जर आठवत असेल 13व्या वित्त आयोगाने ज्यावेळी पहिल्यांदा वस्तू आणि सेवा कराबद्दल त्यांच्या अहवालामध्ये एक वेगळा संपूर्ण प्रकरण त्या चर्चेला जेव्हा वाहिलं तेव्हा त्यांनी रेव्हेन्यू न्यूट्रल रेट हा 12% असावा असं आदर्श जी काही आमची जीएसटीची चौकट होती त्याच्यात सुचवलेलं होतं. याच्या मागचा मूळ हेतू असा होता की जीएसटी येण्याच्या पूर्वी केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष कर, राज्य सरकारांचे अप्रत्यक्ष कर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अप्रत्यक्ष कर यांचा एकत्रित टॅक्स बर्डन ज्याला आपण म्हणतो किंवा टॅक्स इन्सिडन्स ज्याला आपण म्हणतो तो जवळपास 26, 27, 28%च्या घरात जात असेल. म्हणजे भारतीय वस्तू आणि सेवा या देशी आणि विदेशी बाजारपेठांमध्ये त्यांची स्पर्धात्मकता हरवून बसत होत्या, कारण करांचा बोजा जास्ती होता. ती स्पर्धात्मकता वाढवायची असेल, एकूण कर भरण्यामुळे किंवा करांच्या बोजामुळे वस्तूंच्या किमतींचा जो वाढीव एक त्याच्यामध्ये कोशन तयार होतो तो जर कमी करायचा असेल तर आम्हाला एकूण सरासरीने ज्याला आम्ही व्याजाचे दर म्हणतो किंवा व्याजाचा बोजा, सॉरी व्याजाचा नाही कर्जाचा बोजा म्हणतो, करदराचा बोजा म्हणतो, हा खाली आणणं आवश्यक होतं. त्यामुळे 18% जर आता बहुतेक सगळ्या वस्तू आणि सेवा सामावल्या जाणार असतील तर याचे दीर्घकालिक फायदे भारतीय वस्तू आणि सेवांच्या उत्पादन खर्चावरती उत्पादकाचा नफा, त्यातनं जी बाजारपेठेमध्ये जायची जी किंमत येते त्याच्यावर पुन्हा पडणारा जो करांचा बोजा आहे तो कमी होईल, ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. अशी मला शंका फक्त एवढीच आहे, याचे शॉर्ट टर्म मध्ये काय परिणाम होतील. कारण एकदम जेव्हा आपण सरासरी आता बहुतेक वस्तू आम्ही सगळ्या 12 किंवा 18% आणलेल्या आहेत, पण मुख्यतः अजूनही आम्हाला सरकारच्या वित्तीय तुटीचं जे संकट आहे त्याच्यावरती अजूनही मात करता आलेली नाही. हे सगळे आता आपण करांचं जे रॅशनलायझेशन करतो ह्या प्रक्रियेला वेळ लागेल. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही
फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तुटीवरती नियंत्रण कसं आणणार आहोत याच्याबद्दल मला भयंकर शंका आहे. आणि ही वित्तीय तूट जर आपल्या हाताबाहेर जायला लागली त्याचा परिणाम हा महागाईवरती होणार आहे. आणि दुसरीकडे सध्या ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेमध्ये सरकारचा हस्तक्षेप चालू आहे आणि तो पूर्ण झालेला आहे, कारण एक आता नोकरशाह गव्हर्नर म्हणून आपण आणून बसवलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेने जी बांधिलकी आता स्वीकारलेली आहे घटनादत्त महागाईच्या नियंत्रणाची, ती रिझर्व्ह बँकेच्या तरी कक्षेमध्ये राहील का अशी अत्यंत गंभीर शंका या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून मी फक्त शेवटी एवढीच म्हणेन की आता ताबडतोब करांचे दर 18% येणं हा एकूण अर्थकारणाच्या दृष्टीने दीर्घकालीन फायद्याचा नक्कीच प्रश्न आहे. फक्त याचे ताबडतोब होणारे परिणाम जे आहेत, याचे वित्तीय तुटीवरचे परिणाम आणि पर्यायाने याचे महागाईवरचे परिणाम जे आहेत त्याच्याबद्दल सरकारकडे काही उपाययोजना आहे का, हा सगळ्यात माझ्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. अगदी बरोबर आहे. फिस्कल डेफिसिट वरती सरकारकडे काय उत्तर आहे, कारण अशा पद्धतीने इलेक्शन सोप्स जर का आपण देत गेलो म्हणजे देशव्यापी कृषी कर्जमाफी ती सुद्धा 4 लाख कोटींची असेल असं म्हटलं जात आहे. गरिबांना मोफत LPG असेल किंवा आणखीन एखाद दुसऱ्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या राज्य सरकारांकडनं कर्जमाफी दिली चालली आहे. काँग्रेसनं तर धडाकाच लावलाय. राहुल गांधींनी तर काल जाहीरच केलंय की देशव्यापी कर्जमाफी जोवर जाहीर होत नाही तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही झोपू देणार नाही. याचा अर्थ काय की विरोधकांची सुद्धा साथ ही सरकारला भक्कमपणे आहे की तुम्ही निर्णय घ्या, अर्थव्यवस्थेकडे काही बघू नका. आपली अर्थव्यवस्था जर का कठीण मार्गावर जायला लागली तरी काही हरकत नाही, पण तुम्ही कर्जमाफी करा. हे जे सांगणं आहे विरोधकांचं, एक प्रकारे आता सरकार सुद्धा ते देण्यास कुठली आडकाठी सरकारला राहिलेली नाही. आणि मला तोच प्रश्न अतुल लोंढेंना विचारायचा आहे की राहुल गांधींनी काल सरकारला उद्युक्त केलेला आहे की तुम्ही कर्जमाफी जाहीर करा. आता सरकार सुद्धा ती करेल, कारण विरोधी नेतेच असं म्हणतायत. त्यावरती काँग्रेसनं काय विचार केलेला आहे, अर्थव्यवस्थेचा काहीतरी काँग्रेसनं विचार केला आहे का, मी हा प्रश्न त्यांना विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. काल जेव्हा संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी संसदेच्या परिसरात आले तेव्हा त्यांना प्रसारमाध्यमांनी गाठलं आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारांनी जी कर्जमाफी दिली त्यावरती बोलतं केलं. ते बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो इशारा दिलेला आहे आणि त्यात त्यांनी जी मागणी केलेली आहे ती बघूया. मोदी जी 2 हिंदुस्तान बनाते हैं. एक हिंदुस्तान 15-20 लोगों का, कर्जा माफी का, प्राइवेट हवाई जहाज का, और दूसरा हिंदुस्तान गरीब जनता का, छोटे दुकानदारों का, मजदूरों का, किसानों का. 1 रुपया उन्होंने हिंदुस्तान का किसान का कर्जा माफ नहीं किया है, 1 रुपया नहीं किया. और मैं आपको यहां बताना चाहता हूं कि कांग्रेस पार्टी और बाकी सब विपक्ष की पार्टी एक होकर नरेंद्र मोदी से कर्जा माफ करके ही दिखाएगी. हम खड़े होंगे, हम उनसे लड़ेंगे, 1 इंच पीछे नहीं हटेंगे, उनको सोने नहीं देंगे, रात भर सोने नहीं देंगे. रात भर सोने नहीं देंगे, कर्जा माफ करवा के ही रहेंगे, असं राहुल गांधी म्हणतात. मी थेट जातोय अतुल लोंढे यांच्याकडे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. अतुल लोंढे, राहुल गांधींना हे माहिती आहे की मोदी सरकार सुद्धा देशव्यापी कृषी कर्जमाफी योजना लागू करणार आहे आणि त्याचा सुगावा लागल्याबरोबर विरोधक म्हणून त्यांचं ते कामच दिसतंय की मागणी करायची, आमच्या मागणी बर हुकूम, मग सरकारने पावलं उचलली हेही सांगायला राहुल गांधी मोकळे. कारण राहुल गांधी शेतकऱ्यांचा आवाज बनलेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या समोर ते ना कुठला रोडमॅप ठेवतायत ना कुठला प्लान देत आहेत. ते फक्त शेतकऱ्यांचा आपण आवाज आहोत म्हणून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवत आहेत. बरं, तो भाग वेगळा. पण राहुल गांधी ज्या अर्थी मागणी करतायत त्या अर्थी केंद्र सरकारनं जर का निवडणूक वर्षाव केला सवलतींचा तर चुकतं कुठं? असं आहे आशिष की एकदा तू 2004 ते 2014 याच्यामधल्या सगळ्या आर्थिक प्लॅनिंगचं ना एकदा चर्चा ठेवूया आपण 2 तासाची 2 याच्यात. मग मी तुम्हाला सांगतो की आम्ही काय केलं होतं. यापूर्वी आम्ही दिली नाही का? यापूर्वी पण आम्ही देशव्यापी कर्जमाफी दिली आहे. एक गोष्ट आता लक्षात घ्या तुम्ही आशिष,
हा प्रश्न विचारण्याच्या पूर्वी या मोदी साहेबांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की हजारो कोटी तुम्ही तुमच्या प्रचार यंत्रणेवर का वापरले. कारण की ज्या पद्धतीनं कर्जमाफी केल्यानंतर आमच्या कुठल्याही लोकांनी होर्डिंग लावले नाही किंवा पेपरमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती दिलेल्या नाही आहेत. माझ्याकडे आज आकडा आहे की यांनी यांच्या प्रचार यंत्रणावर किती पैसे लावले. याच्यामध्ये जवळजवळ 5,500 कोटी जे आहे ते यांनी जाहिरातीवर लावलेले एकूण सगळ्याचा खर्च केला तर 11,000 कोटीच्या वरती जातो. जो आकडा जर आपण धरला तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दोन्हीकडली कर्जमाफी जी आहे ते 2-3 हजार कोटी टाकले तर ती पूर्ण होऊ शकेल. आपण प्रश्न विचारला पाहिजे की आपण जेव्हा NPA मध्ये उद्योगपती जातात तेव्हा त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर एक डाऊटफुल डेट म्हणून आपण टाकतो आणि एवढ्या मोठ्या जवळजवळ ती 10 लाख कोटीच्या वरती जाणार आहे ती सगळी गोष्ट, ती खर्च तर ती दिली नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे. मी असं म्हणणार नाही कधी. मी स्पष्ट वक्ता आहे, जे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे ते केलं पाहिजे, त्यांना उभं केलं पाहिजे. मग उद्योगपतींसाठी आपण एक धोरण स्वीकारत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगळं का धोरण स्वीकारता. तिसरी गोष्ट, सर्व गोष्टी जर टॅक्समधून आपण उभं करणार असेल, सगळा रेव्हेन्यू जर आपण टॅक्समधून उभा करणार असेल तर आजच्या ग्लोबल वर्ल्ड ऑर्डरमध्ये, ग्लोबल इकॉनॉमिक वर्ल्ड ऑर्डरमध्ये सर्वात मूर्ख सरकार ते राहणार आहे की जे फक्त टॅक्स रेव्हेन्यूवर डिपेंड करताय. तुम्ही नवीन नवीन टॅक्सचे, नवीन नवीन रेव्हेन्यूचे सोर्सेस, तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती आणली, तुम्ही इन्व्हेस्टमेंट असताना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किती आणली, टर्शरी सेक्टरमध्ये किती आणली, त्यातनं रोजगार किती उत्पादन केले, रोजगार उत्पन्न केल्यानंतर तुम्ही पर्चेसिंग पॉवर लोकांची किती वाढवली आणि पर्चेसिंग पॉवर वाढवल्यानंतर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या ह्या सायकलला जे आहे या सायकलला तुम्ही कसं पूर्ण करता हे जर पाहायचं असेल तर जागतिक मंदी जेव्हा 2008 मध्ये आली होती तेव्हा फिस्कल स्पेसचा पूर्ण व्यवस्थित वापर जो आहे तो मनमोहन सिंग साहेब आणि पी चिदंबरम साहेब आणि तत्कालीन फायनान्स मिनिस्टर प्रणव मुखर्जी होते, त्यांनी कसा करून दाखवला होता हे आपण पाहिलं. जगभरामध्ये मंदी असताना भारत त्यावेळेस व्यवस्थित जात होता आणि 2012 साली व्यवस्थित FRBM आणून, FRBM आणल्यानंतर त्या कन्स्ट्रेंटमध्ये कशा पद्धतीने इकॉनॉमी चालवली हे पाहिलेलं आहे. याचा रोडमॅप नाही आहे असं म्हणू नका. तुम्ही कमलनाथ साहेबांची प्रेस नाही तुम्ही व्यवस्थित ऐकली, याचा अर्थ असा होतो त्यांनी सांगितलं की आम्ही आता प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये जाणार आहे. त्यांनी टेक्स्टाईलच्या संदर्भामधलं धोरण जे आहे ते त्यांनी एकट्यानेच त्या दिवशी जाहीर केलं परवा आणि हे पण सांगितलं की शेतकऱ्याला नुसती कर्जमाफी देऊन होणार नाही आहे, तर त्याला आपण प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये, त्याला आपण टर्शरी सेक्टरमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे आहे ते कृषी उत्पादनांना घेऊन जाऊन आपल्याला शेतकरी आणि पूर्ण ग्रामीण भाग जो आहे तो सक्षम करावा लागेल. त्या अनुषंगानं सगळ्या प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंग सुरू आहे, ते तुम्हाला यशस्वी झालेलं दिसेल. फक्त कसं आहे की आता आम्ही हे देणार आहोत, तुम्ही आतापर्यंत देणार होते तर 4.5 वर्ष काय केलं तुम्ही? 4.5 वर्षामध्ये या देशामध्ये शेतकऱ्याची काय अवस्था होती माहित नव्हती का? बाध्य केलं. यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता या देशामध्ये तो नॅरेटिव्ह जातीचा आणि धर्माचा होता. तो नॅरेटिव्ह कोणी काय खावं कोणी काय खाऊ नको याचा नव्हता. तो नॅरेटिव्ह ह्याचा नव्हता की आम्ही 2 करोड रोजगार उत्पन्न करणार आहे. तो नॅरेटिव्ह याचा नव्हता की आम्ही सगळा काळा पैसा आणून दाखवलाय. तो नॅरेटिव्ह याचा नव्हता की आम्ही गुड गव्हर्नन्स देणार आहे. तो नॅरेटिव्ह होता मॅक्सिमम गव्हर्नमेंट, मिनिमम गव्हर्नन्सचा होता. आणि चैतन्य आपण बोललात आपल्या जीएसटीवर, मला सांगायचं आहे, एकदा चार्टर्ड अकाउंटंटकडे जाऊन बसा. एकदा सुरत तिथल्या टेक्स्टाईलचा व्यापार हा 40% खाली आलेला आहे. तुम्ही यांवर लावा, वन टाइम जीएसटी लावा असं म्हणत असताना तुम्ही जी भाषा अरुण जेटलींनी वापरली, जी भाषा मोदींनी वापरली, तीच भाषा चैतन्य तुम्ही वापरताय. चोर म्हणता तुम्ही व्यापाऱ्यांना. म्हणजे याचा अर्थ याच्या पूर्वी जो काम करत होता तो चोर होता. याच्यापूर्वी लोक टॅक्स भरत नव्हते आणि जीएसटी आले आणि मोदी साहेब आल्यामुळे सगळे लोक चोर झाले. अशा पद्धतीचा जर तुम्ही नॅरेटिव्ह सेट करत असाल तर तुम्ही इकॉनॉमीला कोणत्या दिशेने घेऊन चाललेले आहे हे स्पष्टपणे जे आहे. ठीक आहे, चैतन्य जोशी तुमच्या नावाचा उल्लेख झालेला आहे, उत्तर द्या. एक मोठी कॉन्फरन्स झाली होती, यांनी दिल्लीमध्ये मला उत्तर घेतली होती. मला उत्तर देऊ द्या. राईट टू आशिषला रिप्लाय उत्तर देऊ द्या. द्या. चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन जे आहे त्यांचं भाषण झालं की मला उत्तर देऊ द्या. नाही तेवढा आपल्याला वेळ नाहीये. तुम्ही तुम्ही एक उत्तर सांगा, द्या, ऐका. तात्काळ उत्तर द्या. तुमच्या नावाचा पुकारा झालाय. भाषण नाही आहे चैतन्य, टू द पॉइंट बोलतो मी. चैतन्य टू द पॉइंट बोलतो मी. सगळ्या उत्तर द्यायला तयार आहे. नावाचा पुकारा म्हणजे ते अरुण जेटली आणि मोदींच्या भाषेत बोलत आहे. मी पॉलिटिशियन नाही, मी टू द पॉइंट बोलतोय. सगळ्या चैतन्य, कमिटींनी तुम्ही आता बोला. सांगितलेलं आहे की जीएसटी बिलकुल नाही, बिलकुल नाही. प्रवक्ते नाही तर तुम्हाला बोलू देणार नाही. सगळ्या मुद्द्यांचं उत्तर द्या. तुम्ही बोला. नाही. या जीएसटी मध्ये सिंगल पॉइंट टॅक्स असायला पाहिजे, या जीएसटी मध्ये सिंगल टॅक्स असला पाहिजे आणि या जीएसटी मध्ये इलेक्ट्रिक का नाही, या जीएसटी मध्ये पेट्रोल का नाही, या जीएसटी मध्ये आपण ह्या सगळ्या थांबले तर मी बोलतो. त्यावरती आपण नंतर येऊया. मध्ये टॅक्स का आणला याची उत्तर द्या. हा, चैतन्य बोला. पेट्रोल नाही याचं कारण काँग्रेसच्या राज्यांचा विरोध आहे. मी देऊ का उत्तर आशिष? हो, चैतन्य तुम्ही काँग्रेसने बोला. कर्जबाजारी केलं शेतकऱ्याला, हा मी त्यांच्यावर आरोप मानतो. पेट्रोल तुमच्या मी सरळ आरोप चैतन्य बोला. मानतो. मी मानतो अतुल लोंढेंच्या वरती काँग्रेसनी या शेतकऱ्याला, बळीराजाला ज्याचा हात देणार आहे, त्याला कर्जबाजारी या लोकांनी केलाय. ह्यांचे कोऑपरेटिव्ह आणि ह्यांचे ट्रेड फेडरेशन आणि एपीएमसी ₹3 कांदा ₹30 कसा विकला जातो शहरामध्ये, याचं उत्तर अतुल लोंढेंनी द्यावं किंवा याचं उत्तर काँग्रेस एनसीपीने द्यावं. त्यांनी सगळ्या सिस्टीम्स डिस्ट्रॉय केलेल्या आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी यांनी चोरी एनकरेज केलेली आहे. 10 लाख कोटी रुपयाची लोन्स आणि एनपीए झाले कसे? आशिष तुम्ही उत्तर द्या. कुणाच्या राज्यात ही लोन सँक्शन झाली?
अहो ते म्हणतात त्यांनी विजय फोन मल्ल्या केला नीरव चिदंबरमनी मोदी की झालं गेले लोन कसे सँक्शन. फोन केला काँग्रेसचे त्यांची कुठल्या कर्ज माफ मंत्र्यांनी की कशी झालं होत आहे? लोन राज्यात सँक्शन. बुडली. असं असं ते जे म्हणले काँग्रेसवाले असेल, विचारतात. नीरव चैतन्य. मोदी असेल. कोणाच्या राज्यात मी बुडली? सरळ थेट संजय आरोप सारंग करतो कोणाचा मित्र? ललित की मोदी कोणाचा काँग्रेस मित्र? कधी सक्षम विजय मल्ल्या बनवूनच देत कोणाचा नाही. मित्र? कसे लोक पळून गेले देशातनं? कशा मला पळून उत्तर गेले देऊन द्या, देशातनं? तुम्ही मध्ये का बोलताय? हा बोला. अतुलजी मला उत्तर देऊ द्या. अतुल लोंढे प्लीज वन बाय वन प्रश्न उत्तर देऊ चैतन्य शकतो. जोशींना बोलू द्या. मी मी तुमच्याकडे काय नाही. रेटून बोला खोटं बोला ही काँग्रेसची नीती असेल, आमची नाही. अतुल लोंढे चैतन्य आमची जोशींना नाही. बोलू द्या. मी सरळ सरळ उत्तर देतोय. मी हा. सरळ सरळ उत्तर ही देतोय. तुमची भाजपची नीती देशाला आहे, चैतन्य. कर्जबाजारी ही करण्याची तुमची भाजपची नीती आहे, 65 चैतन्य. वर्ष ह्यांनी काय केलं हो? तुम्ही सरळ सरळ 10 लाख की कोटीचे GST एनपीए मध्ये झाले, तुम्ही कसे यांना झाले? समजता का? ती लोन सँक्शन कोणी केली? काँग्रेसनी केली. एका फोनवर लोन बोलायला. सँक्शन होत होतं. अरे 65 वर्ष चैतन्य जोशी तुझ्यावर काय मी चोर सामान्य समजत माणसाला नाही. मोठा तुम्ही व्यापारी चोर बनवला. बनवलं होतं आणि आता जीएसटी मध्ये त्यांना चोरी सोडून सरळ मार्गाने काम रेटून करावं बोला, लागतंय. खोटं बोला. तुम्ही राहुल चोरी गांधींचा encourage केली, रेटकमी तुम्ही कार्यक्रम चोरी आहे. reward हे केली. बोलले. तुम्ही अरुण जर का जेटली चोरी बोलले, केली तर तुमचा चैतन्य जास्ती चोर, फायदा होईल. व्यापाऱ्यांना, कशाला चोर टॅक्स व्यापाऱ्यांना भरताय? अरुण चोरी जेटली करा. बोलले. अतुल लोंढे वन बाय वन वन बाय वन. अतुल लोंढे वन बाय वन प्लीज. हा मी कधीच कुठल्या व्यापाऱ्यात चोर म्हटलं नाही. मी म्हणतो काँग्रेसनी चोर बनवलाय. तुम्ही चोरीशिवाय दुसरा पर्याय सोडत नाही. Immediate बोलायला मिळालं तुम्ही पाहिजे. बरं ठीक आहे ठीक आहे शेतकऱ्याला कुणालाही शेतकऱ्यांच्या पर्याय सोडत मुद्द्यावरती नाही. आपण ही वस्तुस्थिती शहरी आहे. भागातल्या मानसिकतेवरून त्यांना दोषी ठरवणं बरोबर नाही. शेतकऱ्यांवरती काय वेळ आली, कोणी आणली, पण आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये 4-4 वर्षांपासून भाजपची सरकार आहेत. आपण 4 वर्षाचं बघूया. विनायक आंबेकर जर का काँग्रेस सत्तेत आल्या आल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कदाचित उद्याकडे राजस्थानमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेत असेल, ऑनलाईन वगैरे अशी कुठलीही प्रक्रिया ठेवत नसेल, जो फियास्को आपण राज्यात बघितला ऑनलाईन पद्धतीचा, मला एवढंच विचारायचं आहे आणि अगदी साध्या पद्धतीनं विचारायचं आणि थेटपणे विचारायचं. 2.5 वर्ष झालं राज्यातली शेतकरी कर्जमाफी योजना ही सुरूच आहे. काल माहिती भाजपच्या प्रवक्त्यांनी अशाच एका चर्चासत्रात काय दिली, ती म्हणजे आतापर्यंत 45 लाख शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट्समध्ये आम्ही 17,000 कोटी रुपये जमा केले. आता तेव्हा तुम्हाला मी हे विचारणार नाही की एवढेच का झाले, म्हणजे निम्माच क्वांटम का आला, कारण जाहीर झाली होती 34,000 कोटींची. तो भाग सोडा, त्याचं उत्तर मला माहिती आहे तुमच्याकडनं काय येणार आहे. बोगस पकडलेत, डुप्लिकेशन पकडलं, ते सोडा. काँग्रेसचा असा आरोप आहे की त्यांनी लाभार्थ्यांना त्यात निकषाअभावीच मारून टाकलेला आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा राज्यात जी काँग्रेसची सरकार आता नवीन आलेली आहे तेही कर्जमाफी लागू करतायत, राज्यामध्ये आपल्या भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, इथं पैशाची चणचण आहे, तर उद्या काँग्रेसच्या राज्यांमध्ये, या तिन्ही राज्यांमध्ये जिथं कर्जमाफी लागू होते तिथं पैशांची चणचण येणार नाही का? ते कुठून पैसा आणणार? आणि आपलं राज्य आता केंद्राकडे पैसे मागतंय तर केंद्र पैसे देत नाहीये. मग केवळ शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून काय होणार आहे? त्याची अंमलबजावणी नीट होणार नसेल, कारण आपण राज्यात बघितलंय 2.5 वर्ष चालली आहेत, अजूनही कर्जमाफी योजना सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीबद्दल आपलं ऑब्जेक्शन असेल तरी मी आपली माफी मागतो. ऑनलाईन पद्धत ही अतिशय ट्रान्सपरन्स आहे आणि नरेंद्र मोदीजींचा आग्रह आहे की DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा नरेंद्र मोदींचा मंत्र आहे, फंडा आहे आणि त्याप्रमाणेच हे कर्ज माफी ही दिली जाईल. आता तुम्ही जे म्हणताय की 2.5 वर्ष का लागली, मी कर्नाटकमधलं काँग्रेस सरकारचं, त्यांच्या सहकाऱ्यांच्या सरकारचं उदाहरण देतो. त्यांनी स्वतःच मे महिन्यामध्ये 5 डिसेंबर ही डेडलाईन घालून दिली होती आणि आजचा चर्चा टीव्हीवरची तुम्ही नॅशनल टीव्हीवर बघा, फक्त 880 लोकांना 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी द्यायची होती आणि फक्त 880 लोकांना आजपर्यंत आम्ही कर्ज माफ केलं असे त्यांचे सहकार मंत्री तिथल्या विधानसभेत लेखी उत्तर देतात. तर त्यामुळे इथे 2.5 वर्ष जरी लागली असली तरी 29,500 कोटीची कर्जमाफी दिली गेलेली आहे. पीक विमा जो दिला गेलेला आहे तो 11,952 कोटीचा दिला गेलेला आहे. आपत्ती साठी जे पैसे खर्च केलेत ते 14,690 आहेत. आडतमुक्ती जी अतिशय महत्त्वाची आहे, आडतमुक्ती त्याच्यावरती 3,100 कोटी रुपये दिलेत. असे देवेंद्र फडणवीस सरकारने 2014 पासून 51,242 कोटी रुपये शेतकऱ्यांच्यासाठी खर्च केलेले आहेत. दुसरा मुद्दा माझा असा आहे की फक्त कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या
जीवनावस्थेमध्ये बदल होत नाही. त्यामुळे शेतीला अनुसरून ज्या बाकीच्या योजना आहेत, ज्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहे, ट्रॅक्टर वाटप आहे, सौर ऊर्जेचं वाटप आहे, त्यानंतर वीज पुरवठा आहे, पीक विमा आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस सरकारने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आडत मुक्तीचा मी आता उल्लेख केला, त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. कांदा साठवणूकगृह असेल, सूक्ष्म सिंचन योजना असेल, स्वयंचलित हवामान केंद्र असेल, कृषी पंपांना वीज देणं असेल आणि सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील, असा सगळ्या बाजूनी कृषीचं यांत्रिकीकरण आणि कृषी कर्जमाफी असा दोन्ही बाजूनी परिणाम चाललेला आहे. त्यामुळे 2.5 वर्ष लागली. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली डेबिटी बेनिफिट पद्धतीने का गेला, त्याचं कारण आहे की काँग्रेसचे एजंट गावोगावी बसलेले आहेत. आम्ही जर डीबीटी नाही केलं तर हे लोक मुद्दामून आमच्या सरकारला कमीपणा दाखवण्यासाठी पैसे खातील, तसे त्यांनी मागच्या कर्जमाफीमध्ये खाल्लेले आहेत. यांचे जे सगळे पुढारी आहेत ते AC कारमध्ये फिरतात, पण त्यांनी कोटी कोटी रुपयाची कर्जमाफी घेतलेली प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे आम्ही ही डीबीटी दिली, हीच सगळ्यात चांगली पद्धत आहे. आणि देवेंद्र फडणवीस सर्व शेतकऱ्यांना प्रॉमिस केलेली सर्व कर्जमाफी देतील, शिवाय शेतकऱ्यांचं जीवनमान उंच व्हावं यासाठी बाकीचेही प्रयत्न करतील अशी मी ठीक आहे, आपल्याला ठीक आणि आहे. जनतेला खात्री अतुल देतो. लोंढे, आम्ही पत्रकार जेव्हा म्हणतो ना की या राज्यामधले कमकुवत कोण असतील तर ते शेतकरी नाही आहेत, विरोधक आहेत. ऑनलाईन पद्धतीचा फियास्को झाला हे मंत्र्यांनी विधिमंडळाच्या पटलावरती सांगितलं. तुम्ही चौकशीची मागणी केली ऑनलाईन पद्धतीच्या? का नाही केली? जर का चौकशीची मागणी झाली असती, चौकशी झाली असती तर अनेक बडे मासे अडकले असते. पण विरोधक विसरतात हे आणि मग त्याचा फायदा सत्ताधारी असं उचलतात. आता तरी टाळ्यावरती या, लोकांना दोष देणं बंद करा. महाराष्ट्रातले विरोधक कमकुवत आहेत हे मान्य करा. मी जातो अभय टिळक यांच्याकडे. अभय टिळक, हे बघा, एक साधा कन्सर्न असा आहे की अर्थव्यवस्थेचा आशिष, डोलारा मला बोलू दे ना, ज्या आशिष. निकषांवरती चालतो. आशिष, एवढं बोलला- नाही, मी येतो तुमच्याकडे. अभय टिळकांकडे जातो आधी. अभय टिळक, अर्थव्यवस्थेचा डोलारा ज्या बाबींवरती चालतो आणि तुम्ही जसं म्हणालात तुमच्या उत्तरामध्ये की वित्तीय तूट ही जर का आपण नियंत्रणात नाही आणली तर गोष्टी हाताबाहेर जातील. अशा पद्धतीने कर्जमाफी दर कर्जमाफी जाहीर करून ती रेंगाळत ठेवणे. त्यानंतर केंद्र सरकारने आतापर्यंत भूमिका घेतली होती की आम्ही राज्यांच्या कर्जमाफीमध्ये एक पैसा सुद्धा देणार नाही. पण आता माहिती येते की केंद्र सरकार स्वतःच देशव्यापी कृषी कर्जमाफी लागू करण्याच्या विचारात आहे. अशा वेळी कुठेतरी अर्थव्यवस्थेचा विचार झाला पाहिजे की नाही? कारण शेतकऱ्यांना केवळ मलमपट्टी कर्जमाफीची देऊन होणार आहे का? ओव्हरऑल ऑपरेशन करण्याची गरज आहे. त्यासाठी प्लॅन कुठे आहे? दुर्दैवाने आशिष आपल्याकडे असं झालेलं आहे की राजकीय पक्षाचं नाव कुठलंही असो, अगदी खरं सांगायचं तर शेतीच्या विकासाचं धोरण म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाकडे आज काय आहे असा जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अत्यंत स्पष्ट नकारात्मक आहे. आपण अतिसुलभीकरण असं केलेलं आहे की शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा म्हणजे एकीकडनं आधारभूत किमती वाढवायच्या आणि दुसरीकडनं कर्जमाफी करायची. याच्या पलीकडे शेतीच्या विकासाकरता केंद्र सरकार तर आपण सोडूनच देऊया, कारण केंद्र सरकारमधला कृषी खात्याचा मंत्री हा बिनचेहऱ्याचा आहे, तो माहीतच नाही काय करतो. पण राज्य सरकारांमध्ये सुद्धा शेतीच्या संदर्भामध्ये पूर्णपणे कल्पना शून्यता आहे. तिथे पक्षामध्ये आपल्याला भेद करता येणार नाही, ही सर्वपक्षीय अवस्था आहे. गंमत अशी आहे की कर्जमाफी केल्यामुळे किंबहुना मगाशी आपण जो प्रश्न माननीय प्रवक्त्यांना भाजपच्या विचारलात की कर्जमाफी का रेंगाळतीये, याचं कारण त्या उत्तरात आहे कारण राज्यांकडे पैसेच नाही आहेत. पैसे नाही आहेत याचं कारण गेल्या संपूर्ण आपण जे आता बघतोय की पहिल्यांदा झालेली नोटाबंदी, त्याच्यानंतर जीएसटीचा आता आपण जो संपूर्ण नवीन आता अप्रत्यक्ष करांचा ढाचा आणलेला आहे, याच्यामध्ये संपूर्ण कर महसुलाची आता वेगळ्या पद्धतीने मांडणी होऊन अंतिम परिणाम कसा होणार आहे हे सगळं अजून चित्र अस्पष्ट आहे. 3, एकीकडे आपल्या आर्थिक विकासाचा वेगही कमी झालेला आहे. अशा सगळ्या पद्धती, अशा सगळ्या कोंडीमध्ये वित्तीय तूट जर आपल्याला सांभाळायची असेल तर सरकारला खर्चावरती हा नियंत्रण ठेवायला लागेल. कर्जमाफी केली की ज्या बँकांच्या कर्जांना आपण म्हणजे ज्या बँकांच्या जी कर्जमाफी होणार आहे
त्या बँकांना त्या कर्जाचा तेवढा जो काही भाग आहे तो सरकार देणं हे सरकारवर बंधनकारक येतं. तिसरीकडे या सगळ्याचा परिणाम होऊन बँकांचा भांडवली पाया जेव्हा खचतो तेव्हा त्या भांडवली पायाचं पुनर्भरण करण्याचं उत्तरदायित्व पुन्हा सरकारवरती येतं. म्हणजे कर्जमाफी केल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारांची वित्तीय अवस्था ही तर हलाखीला जातेच, बँकिंग व्यवसायापुढे नवीन संकट उभं राहतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामुळे ज्या सगळ्या कारणांमुळे भारतीय शेती आज दुष्टचक्रामध्ये अडकलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतीमध्ये खचलेली सरकारी गुंतवणूक, सिंचन, नवीन तंत्रशोधन, तंत्रज्ञानाचा विस्तार, नवीन संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पुरवणं, नवीन वाण तयार करणं, नवीन सिंचनाच्या पद्धती शोधून काढणं, शेतकऱ्यांना असणाऱ्या बाजारपेठांचा ऍक्सेस सुलभ करणं, आयात निर्यातीचं जे अत्यंत शून्य आणि दिशाहीन धोरण आहे सरकारचं ज्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतोय, या कशाही वरती विचार करण्याचा आपण सोडून दिलाय. हा माझ्या दृष्टीने कर्जमाफीचा सगळ्यात मोठा तोटा आहे आणि ह्याच्यावरती कुठलाही पक्ष स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही. हे शेतीचं आणि शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. चैतन्य जोशी, मला माहित आहे तुम्ही हात वर करताय. कर्जमाफीला घेऊन तुम्हाला काही बोलायचं आहे? शेतकऱ्यांना नाहक कर्जमाफी दिली जाते आहे, ते त्या हक्काचे नाहीत असं तुम्हाला वाटतंय? मला बिलकुल नाही. आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्याच्यावर 4.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे तिथे असे पण शेतकरी आहेत जे 10 एकर शेतीमध्ये 126 कोटी रुपये इन्कम जनरेट करतात. ह्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला रिपोर्ट आहे, तुम्ही व्हेरीफाय करा, मी नाव घेत नाही कोणाचं. पण असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचं कोट्यवधी रुपये उत्पन्न आहे. अनेक अशी लोक आहेत जे एपीएमसी चालवतात. शेतकऱ्याला कांद्याचा 3 रुपये भाव मिळतो, मुंबईत कांदा 3 रुपयांनी मिळतो का हो कुठे? तर हा जो मधला जो फायदा आहे, जो 100 पट, 1000 पट, 10,000 पट फायदा आहे, हा एपीएमसी आणि ट्रेडर्स हेच लोक खाऊन टाकतात. त्यामुळे खरी जी डेव्हलपमेंट शेतकऱ्याची व्हायला पाहिजे ती फक्त पॉसिबल होईल जेव्हा शेतकऱ्याला डायरेक्ट मार्केट ऍक्सेस मिळेल तेव्हा. त्याच्यासाठी कोल्ड चेन करणं आलं किंवा अनेक अशी धोरणं आहेत जी करण्यासारखी आहेत, जी बीजेपीने केली नाही आहेत, ती करायला पाहिजेत. ह्याच्याबद्दल दुमत नाही कुणाचं. आता 4.5 वर्ष होत आली आहेत. मागच्या सरकारला किती वेळ दोष देणार? असेल जो कोट्यवधी रुपये नाव गव्हर्नमेंट इज इन रिव्ह्यू मोड. जनता अपेक्षापूर्ती झाली की नाही याचा जवाब विचारणार. 4.5 वर्ष झाल्या राज्यातल्याही सरकारला. वर्षाचा पाप धुवायला थोडा तर वेळ द्या. थोडासा म्हणजे किती झाली की दुसरी निवडणूक लागते आता. गरीब शेतकरी असतील त्यांना द्या ना कर्ज, नक्कीच द्या कर्जमाफी. ठीक आहे, अतुल लोंढे लागू द्या ना. पण कर्जमाफी ही चक्क त्या गरीब शेतकऱ्याची अतुल लोंढे धूळफेक आहे, अजून काही नाही. बरं ठीक आहे. अतुल लोंढे, जेव्हा महाराष्ट्रातली सर्वाधिक शेती ही कोरडवाहू शेती आहे, खरीप पिकाची शेती आहे आणि मागचा खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे दुष्काळात वाया गेलेला आहे. दुष्काळाची व्याप्ती ही 151 म्हणजे निम्म्या महाराष्ट्राहून अधिक दिसते आहे आणि तिथं रब्बीची पेरणी होऊ शकली नाही कारण जमिनीत ओलावाच नव्हता. अशा वेळी शेतकऱ्यांना मदत हवी आहे, पण ती मदत प्रत्यक्ष मदत हवी आहे. म्हणजे एकीकडे कर्जमाफी 2.5 वर्ष सुरू आहे, त्याचं स्टेटस कळत नाहीये, त्यावरती श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सुद्धा अजूनही विरोधी पक्षांनी तशी केलेली नाहीये. सरकारी उत्तरावरती समाधान विरोधी पक्ष मानताय. असं आहे आशिष की मला आता थोडंसं सविस्तर उत्तर देऊ द्या आपण विदाऊट डिस्टर्ब करता. असं काही लोकांनी असं म्हटलं की धोरण नाही आहे शेतीचं, काही नाही आहे, काही नाही आहे. त्यांच्या माहितीकरता सांगतो, या देशामध्ये पर कॅपिटल लँड होल्डिंग हे 1 एकरच्या खाली आहे. 0.67 एकर देशाच्या पातळीवर आहे. 1 एकरच्या जवळपास जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. अशीच काहीशी परिस्थिती सगळीकडे आहे. तशा परिस्थितीत सुद्धा आपण ग्रीन रिव्होल्युशन केलं, त्याच्यामध्ये सीड्स जे आहे सीड्स आपण नवीन दिले, फर्टिलायझर आपण नवीन हे केले, इरिगेशनच्या व्यवस्था केल्या. त्याच्यामुळे हा देश जो दुसरीकडून आयात करत होता तो 22 देशांना निर्यात करतोय. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि हा दुष्काळी कोरडवाहू परिस्थिती आपण बोलला, त्याच्यानंतर फलोद्यान योजना आली आणि फलोद्यानाच्या आधारावर आपण पाहिलं असेल मॅप्को पासून अशा अनेक गोष्टी ज्या आहे इथे तुम्हाला महाबळेश्वरमध्ये दिसतील. बेरीपासून सगळ्या कोणत्या आपण प्रॉडक्ट बनवतो, बोरांपासून वेगवेगळ्या संशोधन केंद्र कोणते आपण निर्माण केले ते तुम्ही पाहिलेले असेल.
क्लायमेट चेंजचा जो इम्पॅक्ट आहे तो थोड्याफार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. कोरडवाहू संशोधन केंद्र काढलेलं आहे, कोरडवाहू शेतीचं काढलेलं आहे. जेव्हा आपण दुष्काळ सहन केला, आपण रोजगार हमी योजना काढली, मनरेगा सारख्या योजना आपण आणून शेतकऱ्यांचं पर्चेसिंग पॉवर, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं, त्यांच्या आरोग्याचं इथपासून जे आहे ते सपोर्ट देण्याचं काम केलेलं आहे. पण सातत्यानं क्लायमेट चेंज होतो आहे, दुष्काळ सातत्यानं आमच्या काळामध्ये तर 3 वर्ष सातत्यानं दुष्काळ होता. त्या दुष्काळामध्ये कसं काय शेतकऱ्याला उभं करतील याचे प्रयत्न केलेले आहेत. धोरणात्मकता जी आहे ती आहेच. एफडीआय इन रिटेल हे चांगलं बिल होतं, आपल्याला आठवत असेल आशिष. त्या एफडीआय इन रिटेलच्या वेळेस संसद चालू दिली नव्हती. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ज्या आहे, ज्याच्यामध्ये आपण कोल्ड चेन पासून तर मार्केट पर्यंतच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त 10 शहरामध्ये, म्हणजे आणलं एखादं जीएसटी सारखं बिल आणि टाकलं एकदम तसं नव्हतं ते. तर 10 शहरांमध्ये मेगा सिटीजमध्ये आपण हे करणार होतो. पण त्यावेळेस यांनी सगळ्या पद्धतीचा कांगावा केला आणि ते बिल येऊ दिलं नाही, ज्याच्यामध्ये आपण हे सगळं लॉजिस्टिक, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आपण होतो. यांनी आडती आता मला सांगितलं. या आडत्याची परिस्थिती आज अशी आहे की वेगळ्या पद्धतीनं पावत्या देऊन त्यांच्याकडनं जास्तीचं कमिशन काढण्यात येत आहे शेतकऱ्यांकडनं, आणि शेतकरी स्वतःचा पेशेबल माल जो आहे तो विकू शकत नाही. एपीएमसी मध्ये एकदा जाऊन पाहिला पाहिजे, नुसत्या कागदावर होत नाही. चौथी गोष्ट विम्याची सांगितली. विम्याचा आतापर्यंत प्रीमियम हा 22,000 कोटी या देशातल्या शेतकऱ्यांकडनं घेतला आणि प्रत्यक्षामध्ये किती दिला? 4,500 कोटीच्या वरती या देशातल्या शेतकऱ्यांना परतावा मिळाला नाही. 14,500 ते 15,000 कोटी विमा कंपन्यांनी कमवला. प्रत्येक वर्षी दुसरी विमा कंपनी येते, शेतकऱ्यांना फसवते आणि जाते. आपण पाहिलं असेल की 1 रुपयाचा मनी ऑर्डर जो आहे तो पंतप्रधानाला केला, 6 रुपयाचा मनी ऑर्डर जो आहे तो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केलेला आहे. त्यामुळे जी कल्पकता जी आहे एखाद्या परिस्थितीला सांभाळण्याची, ती कल्पकता ठीक आहे, मुद्दा कळलाय. त्यावरच मी विनायक आंबेकर यांना प्रश्न विचारतोय. विनायक आंबेकर, प्रश्न नीट ऐका. विनायक आंबेकर, हे बघा, मनरेगाला आधी विरोध झाला, मोदी, अतुल लोंढे, मला विनायक आंबेकर यांना प्रश्न विचारू द्या प्लीज. हा, विनायक आंबेकर, मोदी सरकारने आधी मनरेगाला विरोध केला, नंतर मनरेगाला अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली. अतुल लोंढे, प्लीज मला प्रश्न विचारू द्या. हा, विनायक आंबेकर, मोदी सरकारने आधी मनरेगाला विरोध केला, नंतर मनरेगाची अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली. आता मनरेगा ही चांगली योजना आहे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातनं वारंवार सांगतायत. त्यानंतर कृषी कर्जमाफीला मोदी सरकारने विरोध केला. हा प्रश्न त्या राज्य सरकारांचा आहे, त्यांनी बघावं. त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं असेल तर त्यांनीच पैशाची तरतूद करावी, हे धोरण आखलं. पण आता माहिती मिळते आहे की देशव्यापी कृषी कर्जमाफी मोदी सरकार स्वतःच लागू करू पाहते. 18% जीएसटी ठेवावा, त्याच्या वर ठेवू नये, हे काँग्रेस सांगत होतं. आता मोदी सरकार म्हणत आहे की 99% गोष्टी ह्या आम्ही 18%च्या आत किंवा 18%पर्यंत आणू. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, जर का काँग्रेसला कळलं होतं की कशा पद्धतीनं आपल्याला राबवायचं आहे, अर्थव्यवस्था पुढे न्यायची आहे, तिथे मध्ये मग हे 3-4 वर्ष एक्सपेरिमेंट मध्ये का गेलेत मोदी सरकारचे? मनरेगा विषयी आपण जे विचारलं त्याच्यामध्ये मोदीजींचा जो विरोध होता मनरेगाला, तो तिथे अनप्रॉडक्टिव्ह कामं चालून नुसते पैसे वाटण्याला विरोध होता. त्यांनी जेव्हा मनरेगाचं स्ट्रक्चर बदललं तेव्हा त्याच्यामधून कायमस्वरूपी मोदीजींच्या कुठल्याही विकासाचं जे आहे ते शाश्वत विकासाचं स्वप्न आहे. त्यामुळे मनरेगामध्ये सुद्धा काय बदल केले? मनरेगामध्ये काय बदल केले? असा बदल त्यांनी पाहिलं. मनरेगा मधली जी कामांची यादी होती ती पूर्णतः बदलली. काँग्रेसच्या काळामध्ये खड्डा करा, माती वरती टाका आणि तीच माती नंतर खाली टाका, अशा पद्धतीची मोदीजींनी त्याच्यामध्ये रस्त्यांची कामं ऍड केली, धरणांची कामं ऍड केली आणि त्यामुळे त्याच्या शाश्वत विकासावरती जलयुक्त शिवार योजनेत सुद्धा मनरेगाचे पैसे वापरले जाऊ शकतात असं संशोधन केलं गेलं आणि त्याप्रमाणे दुष्काळाची गोष्ट केली. आमच्या देवेंद्रजींनी आल्यानंतर जलयुक्त शिवाराचं एवढं मोठं जे काम केलंय त्याच्यामुळे आजकाल दुष्काळ पडून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सोय झाली, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि यांच्या काळामध्ये 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा जो झाला, त्यामुळे 10 वर्षामध्ये पैसा खर्च झाला परंतु कुठलंही सिंचन सुरू झालं नाही. ते काम करणं, त्याच्यामध्ये आता काही लोकांच्या वरती केसेस होत आहेत, ज्याच्यामध्ये पेपरमध्ये बातम्या येत आहेत, हे सगळे पैसे जे वाया गेले होते त्यामुळे शेती मागे पडली, शेतीला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. आणि देवेंद्रजींनी स्वतःच्या कल्पकतेने पैसे नाहीत तर नाहीत
पण जनतेचा सहभाग घेऊन त्यांनी जलयुक्त शिवार योजना राबवली. याचं वर्ल्ड बँक सगळ्या जगभर कौतुक झालेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा गावांमध्ये आज दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये सुद्धा पिण्याची आणि शेतीच्या पाण्याची सोय झाली. हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल आणि अशा प्रकारे नाही, विरोधक मान्य शाश्वत करत नाहीयेत विकासासाठी ते म्हणतात जे योग्य ते RTI मधून बदल सुद्धा करून नीट सगळ्या माहिती येत योजना नाही आम्हाला वापरायच्या जलयुक्त शिवार. असंच ठरलेलं आहे. आपण जलयुक्त शिवारला भेट देऊन माहिती घेऊ शकता. विषय त्याच्यावर बोला ना. सरकारने त्याची कर्जमाफी सगळी येते माहिती आणि दिलेली तुमचं, आहे. शेवटी तुम्ही येणार डिमॉनिटायझेशनवर. ठीक आहे, ठीक आहे. मी शेवटी अभय टिळक यांच्याकडे पुन्हा जातोय. अभय टिळक, हे बघा, आता जी जीएसटीची घोषणा कालच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी केली की 99% वस्तू आम्ही 18%च्या स्लॅबमध्ये आणणार. पण मग सर्वसामान्यांना हाही प्रश्न आहे की तुम्ही पेट्रोल डिझेल सुद्धा जीएसटी मध्ये आणा, तेही स्वस्त होईल. ते का होत नाही? नाही आशिष, मला असं वाटतं मगाशी हा मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता, त्याबद्दल मी खरं दिलगिरी व्यक्त करतो. मला एक याच्यामध्ये गंमत अशी वाटते की आज आमच्याकडे जे जीएसटीचं आहे स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये ज्या करार म्हणजे जीएसटीच्या बाहेर जे आहे ज्याच्यावरती आज कर नाहीये म्हणजे 0%, हा आपण एक कॅटेगरी बाजूला काढूया. पण 0.5%, 3%, 5%, 12%, 18%, 28%. 28%मध्ये ॲज इट इज अत्यंत कमी वस्तू आहेत. आता माननीय पंतप्रधान जेव्हा म्हणतात की 99% वस्तू आम्ही 18%मध्ये नेणार, याचा अर्थ जीएसटी काउन्सिलची आता जेव्हा मीटिंग होईल त्यावेळी ज्या अनेक वस्तू आज 18%च्या खाली आहेत त्यांच्यावरचा कर वाढणार आहे का, हा म्हणजे ही शक्यता मला जास्ती आता वाटायला लागलेली आहे. कारण तुम्हाला एकीकडे जर तूट वाढवून द्यायची नसेल, दुसरीकडे सरासरी बहुतेक 99% वस्तू एका दरावरती आणायच्या आहेत, मग मोठ्या प्रमाणावरती 18%च्या खालचे जे वस्तू आणि सेवा आहेत की ज्या आतल्या करदरांच्या स्लॅबमध्ये आहेत त्याच्यामध्ये रिशफल होणार का, अशी मला शंका आहे. शेवटचा मला तुम्ही मला जो प्रश्न शेवटी जो विचारलेला आहे की पेट्रोल हा, माझ्या दृष्टीने पेट्रोलवरचे जे सगळे अप्रत्यक्ष कर आहेत हे राज्य सरकारांच्या महसुलाचा हा कणा आहे. आणि म्हणूनच अनेक राज्य सरकार म्हणजे पहिल्यापासून राज्य सरकारांचा पेट्रोल म्हणजे इंधनावरचे जे अप्रत्यक्ष कर आहेत त्यांना जीएसटीच्या कक्षेमध्ये आणायला त्यांचा कडवा विरोध राहिलेला आहे. तिथे पक्षांमध्ये फार फरक दिसत नाही. तुरळक भाजपचा कदाचित पाठिंबा असेल, पण बहुसंख्य राज्य सरकार ही त्यांच्या महसुलाचा कणा हा इंधनांवरचे अप्रत्यक्ष कर असल्यामुळे जीएसटीच्या कक्षेमध्ये त्यांना आणायला विरोध पेट्रोल आणि इलेक्ट्रिसिटी पेट्रोल दोन्ही पाठिंबा GST होय. आणावं यासाठी काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण जीएसटी काउन्सिल मध्ये मतदान करावं लागतंय. वारंवार स्पष्ट केलेलं आहे. जीएसटी काउन्सिल मध्ये ते म्हटलं जाईल का? तुमच्या सगळ्या चीफ मिनिस्टर्सना असं तिथे अहो, आपण ते करावंच लागेल. पंजाब काँग्रेसच्या एवढं chief नाही, ministersनी पण- लिहून पण- 100%. जर- 100%. आम्ही जुमलेबाज नाही आहे आशिष. हा हा, ठीक आहे, आम्ही ठीक आहे. जुमलेबाज नाही आहे. ओके ओके आम्ही ओके, आता जुमलेबाज नाही सुरुवात आहे. आहे. हा, आम्ही- ठीक आहे. आम्ही ही राज्यांमध्ये आमचा पाठिंबा आहे, आम्ही दिसलंय. करणार ते. अजून बराच काळ 10 जायचं आहे. मिनिटात कर्ज मंजुरी माफी करणाऱ्या जुमलेबाज नाही तर काय आहेत? 10 मिनिटात अभय कर्जमाफी टिळक तुम्ही करणारे कंटिन्यू करा, जुमलेबाज नाहीत तर तुम्ही काय? समप करा. अभय टिळक म्हणजे तुम्ही समप हा करा. जो हा बरोबर. नाही हा जो प्रश्न आहे बरोबर. हा जो प्रश्न आहे की जर आम्ही इंधनाचे कर जीएसटी मध्ये आणले तर त्याचा सगळ्यात मोठा निदान शॉर्ट टर्म मध्ये तरी परिणाम हा म्हणजे अनुचित परिणाम हा राज्य सरकारांच्या वित्त व्यवस्थेवरती होणार आहे. आणि जी आज अनेक सगळी राज्य सरकार जी मुळामध्ये कर्जाच्या तोट्या म्हणजे भाराखाली आहेत, ज्या राज्य सरकारांची वित्तीय तूट अतिशय मोठी आहे त्यांच्या पुढे मोठं संकट येऊन उभं राहणार आहे, म्हणून राज्यांचा विरोध आहे. आणि आता म्हणून आपण जर बघितलं तर ज्यावेळी आपण जीएसटी लागू केलं त्यावेळी केंद्र सरकारने जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांना जो नुकसान भरपाई द्यायची आहे त्याची मुदत पूर्वी 3 वर्ष होती, ती वाढवून आपण तडजोडी खातर 5 वर्ष केलेली आहे. जर पेट्रोल आणि हे इंधनाचे दर जर आम्ही जीएसटी मध्ये आणले तर कदाचित राज्यांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम फुगेल, त्याचा परिणाम अंतिमतः केंद्र सरकारच्या तिजोरीवरती येईल आणि पुन्हा फिस्कल डेफिसिट वाढून आम्हाला अनेक प्रकारच्या यातनांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये जोपर्यंत आत्ताची जीएसटीची व्यवस्था स्टॅबिलाइज होत नाही तोपर्यंत ह्या संदर्भामध्ये पूर्णपणे अभ्यास करून कोणत्या टप्प्यात कधी इंधन जीएसटीच्या कक्षेमध्ये आणावं याचा अत्यंत काटेकोर अभ्यास होणं ह्या क्षणापासून गरजेचं आहे. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. जीएसटी काउन्सिलची बैठक ही 2 दिवसांवरती आहे आणि त्यामध्ये महत्वाचे निर्णय होणार आहेत अशी माहिती मिळते आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सुद्धा तिथं एक ड्राफ्ट सादर केला जाणार आहे, कारण भाजपकडं असलेली जी 2-3 महत्त्वाची राज्य आहेत त्यातलं महाराष्ट्र एक प्रमुख राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सुद्धा तिथं काय प्रेझेंटेशन देतं की कुठल्या आयटम्सवरती, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, महानगर आहे, याचा विचार करून कुठल्या आयटम्सवरती कशा पद्धतीनं स्लॅब्स कमी केले जातात हे सुद्धा सांगितलं जाणार आहे. आणि सर्वात कळीचा जो मुद्दा आहे की सर्वसामान्यांना असं वाटतंय की पेट्रोल डिझेल जर का जीएसटीच्या कक्षेत आले तर त्यांची किंमत ही खूप कमी होईल, कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जवळपास 39% इतके कर आकारणी ही पेट्रोलवरती होते आणि त्यामुळंच मुंबईमध्ये सर्वात महागडं पेट्रोल मिळत आहे. ते कमी होईल का, जीएसटीच्या माध्यमातून कमी होऊ शकतं का, याचीही आस ही सर्वसामान्यांना आहे. त्यावरती मोदी सरकार किती विचार करतं, काँग्रेसची राज्य सरकार या बाबतीत किती पाठपुरावा जीएसटी काउन्सिलमध्ये करतं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण जमेची बाजू अशी आहे की पंतप्रधानांनी 99% वस्तू ह्या 18% जीएसटीच्या कक्षेत किंवा त्यापेक्षा खाली आम्ही आणणार असू, हा एक मोठा दिलासा मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आहे ते सुरूच राहणार आहे. निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. एकूणच काय, निवडणूक वर्षात सवलतींचा वर्षाव होणार आहे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.